आपल्याला काय आहे ना, जंक फूड चालतं, दिवसाला 4 वडापाव चालतील, आठवड्याला 2दा दारू चालेल, पण ॲलोपॅथी म्हटलं ना की नाही, ॲलोपॅथीने शरीर खराब होतं, मग आपण होमिओपॅथी आणि आयुर्वेदाकडे जातो, नो प्रॉब्लेम. पण होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी जर एकत्र घेतलं तर ऐका काय होतं, होमिओपॅथी टॅब्लेट्सचं डायल्युशन खूप जास्त असतं, म्हणजे ते ड्रग्स जे असतात ते कॉन्सन्ट्रेटेड नसतात, त्यामुळे त्याचं इंटरॅक्शन कमी होतं, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त नसल्यामुळे त्याचे इंटरॅक्शनचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात, त्यामुळे माइल्ड ड्रग असतं, त्याचं फार काही साईड इफेक्ट्स होत नाहीत. पण काही फॉर्म्युलेशन्स होमिओपॅथीचे स्ट्रॉंग असतात, ते स्ट्रॉंग फॉर्म्युलेशन जर ॲलोपॅथीसोबत इंटरॅक्ट केले तर अनप्रेडिक्टेबल रिझल्ट्स किंवा अनप्रेडिक्टेबल साईड इफेक्ट्स आपल्याला दिसू शकतात. डिपेंड्स ऑन की तुमचं जेंडर काय आहे, तुमचं कोमॉर्बिड कंडिशन्स काय, म्हणजे बीपी, डायबिटीज, थायरॉइड असे काही तुम्हाला अजून आजार आहेत का, याच्यावरती सगळं डिपेंड करतं. त्यामुळे कोणताही डोस सुरू करण्याअगोदर, ड्रग सुरू करण्याअगोदर, बी इट होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक, कन्सल्ट युअर डॉक्टर आणि मगच ते तुम्ही सुरू करा. आणि मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.